नमस्कार भक्तांनो, बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्व भक्तांचं स्वागत आहे. भक्तांनो, मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बाळूमामा आणि मेंढरांचे अद्भुत नाते कथा मी तुम्हाला घडलेली कथा सांगणार आहे. तर ती तुम्हाला शांतपणे पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे, त्याशिवाय तुम्हाला कथेचा अर्थ समजणार नाही भक्तांनो. ठीक आहे. तर त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला एक लाईक नक्की करा. कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा. ठीक आहे. तर नमस्कार भक्तांनो, चला पाहूया. डोंगर रांगामध्ये दिवस शांतपणे सरत होते. हिरव्यागार कुरणावर सकाळची सोनेरी किरणे पडली की सगळं वातावरण जणू स्वर्गासारखं दिसत असे. त्या सुंदर वातावरणात बाळूमामा आपल्या मेंढरांच्या कळपासोबत फिरत असत. त्यांच्या हातात साधी काठी, अंगावर साधे वस्त्र आणि चेहऱ्यावर शांत स्मित असायचे. पण त्या साधेपणामागे एक विलक्षण प्रेम आणि दैवी शक्ती लपलेली आहे असे लोकांना वाटत असे भक्तांनो. त्या दिवसाची सकाळ मात्र थोडी वेगळी होती. आकाशात हलकं धुकं पसरलेलं होतं आणि डोंगरावर थोडा वारा वाहत होता. बाळूमामा आपल्या कळपासोबत एका मोठ्या टेकडीवर गेले. मेंढ्या शांतपणे गवत खात होत्या. काही लहान मेंढ्या खेळत होती. बाळूमामा त्यांच्याकडे प्रेमाने पाहत होते. अचानक दूरवरून एक विचित्र आवाज ऐकू आला. तो आवाज जंगली प्राण्यांचा असल्यासारखा वाटत होता. काही मेंढ्या घाबरून इकडे तिकडे पळू लागल्या. काही वेळात संपूर्ण कळप विस्कळीत झाला. डोंगरावर गोंधळ उडाला. गावकरी जे जवळच होते तेही घाबरले. त्यांना वाटले की आता अनेक मेंढ्या हरवतील. पण बाळूमामा मात्र शांत उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात भीती नव्हती. ते एका मोठ्या दगडावर उभे राहिले आणि त्यांनी मोठ्या प्रेमाने आवाज दिला, "या माझ्या लेकरांनो, घाबरू नका, माझ्याकडे या." तो आवाज साधा होता, पण त्यात अपार प्रेम आणि विश्वास होता. काही क्षण शांतता पसरली. मग हळूहळू दूरवर पळालेल्या मेंढ्या परत येऊ लागल्या. गावकऱ्यांनी आश्चर्याने बघितलं की डोंगराच्या वेगवेगळ्या दिशांनी मेंढ्या धावत धावत परत येत होत्या. जणू त्यांना आपल्या गुरूंचा आवाज ओळखू आला होता. थोड्याच वेळात संपूर्ण कळप पुन्हा बाळूमामांच्या भोवती जमा झाला. त्या दृश्याने सगळ्यांच्या डोळ्यात आश्चर्य आणि श्रद्धा दाटून आली भक्तांनो. एक वृद्ध गावकरी हळू आवाजात म्हणाला, "हा साधा मेंढपाळ नाही, हा देवाचा माणूस आहे." बाळूमामा मात्र हसले. त्यांनी शांतपणे त्या मेंढ्यांच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाले, "घाबरू नका, मी आहे ना." त्या क्षणी जणू वातावरणात एक वेगळी शांतता पसरली. मेंढ्या पुन्हा गवत खायला लागल्या. डोंगरावरचा गोंधळ संपला. त्या दिवशी गावकऱ्यांना एक मोठं सत्य समजलं. बाळूमामांचं आणि त्या मेंढ्यांचं नातं केवळ मेंढपाळ आणि कळपाचं नव्हतं. ते नातं प्रेमाचं, विश्वासाचं आणि दैवी करुणेचं होतं. संध्याकाळी सूर्य मावळत होता. आकाश केसरी रंगाने भरलेलं होतं. बाळूमामा शांतपणे कळपासोबत बसले होते. त्यांच्या भोवती मेंढ्या गोल बसल्या होत्या. जणू त्या देखील त्या शांत क्षणाचा भक्तांनो आनंद घेत होत्या. तेव्हा बाळूमामांनी भक्तांनो हळू आवाजात एक वाक्य म्हटलं, "ज्या मनात प्रेम असतं त्याला प्रत्येक जीव आपल्याला वाटत असतो आपला." त्या शब्दाने अनेकांच्या मनात श्रद्धेचा दीप पेटला. अशा प्रकारे भक्तांनो बाळूमामांच्या आणि मेंढरांची कथा गावोगावी पसरत गेली. लोक दूरवरून येऊन त्यांना भेटू लागले. पण बाळूमामा मात्र नेहमी साधेच राहिले. आपल्या कळपासोबत डोंगरावर फिरत एक प्रेमळ संत म्हणून ते तसेच उभे राहिले भक्तांनो, आपल्या मेंढरांची सेवा करत. तसेच भक्तांनो, मेंढरांच्या अद्भुत नाते यामध्ये एक दुसरी कथा येते, मी सांगतो तुम्हाला. बाळूमामांची सत्य परिस्थितीवर आधारित ही घटना आहे. तसेच डोंगरावरती ती शांत संध्याकाळ हळूहळू रात्रीकडे वळत होती. आकाशात चंद्र उगवला होता आणि थंड वारा वाहत होता. हिरवागार करुणावर मेंढ्यांचा कळप शांतपणे विसावला होता. त्या कळपाच्या मध्यभागी बाळूमामा बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखी शांतता होती आणि त्यांच्या डोळ्यात प्रेमाची झळाळी दिसत होती. बाळूमामांसाठी त्या मेंढ्या फक्त जनावरं नव्हती, त्या त्यांच्या लेकरांसारख्या होत्या. ते प्रत्येक मेंढीला ओळखत असत. कोणती मेंढी कुठे जाते,
कोणते मेंढरू जास्त खोडकर आहे, कोणती मेंढी शांत आहे, हे सगळं त्यांना माहीत असायचं. एकदा असा प्रसंग आला की संपूर्ण गाव घाबरून गेले. त्या दिवशी सकाळी बाळूमामा कळपांसोबत डोंगरावर गेले होते. आकाश स्वच्छ होतं, वारा मंद होता आणि मेंढ्या आनंदाने गवत खात होत्या. पण दुपारच्या सुमारास अचानक वातावरण बदललं. दूरवर काळे ढग जमू लागले. वारा जोरात वाहू लागला. काही वेळातच प्रचंड वादळ सुरू झालं. पाऊस इतका जोरात पडू लागला की डोंगरावर काहीच दिसेनासं झालं होतं. त्या गोंधळामध्ये अनेक मेंढ्या घाबरून वेगवेगळ्या दिशांना पळाल्या. काही टेकड्यांच्या मागे गेल्या, काही दरीकडे पळाल्या. गावकऱ्यांना वाटलं की आता त्या मेंढ्या कधीच सापडणार नाहीत. भक्तांनो, पण बाळूमामा शांत होते. त्यांनी डोळे मिटले आणि काही वेळ ध्यान केलं. मग भक्तांनो, त्यांनी आकाशाकडे पाहून हळू आवाजात प्रार्थना केली. भक्तांनो, हे परमेश्वरा, हे निरागस जीव तुझी लेकरं आहेत, त्यांना सुरक्षित ठेव. त्या प्रार्थनेनंतर बाळूमामा उभे राहिले आणि त्यांनी मोठ्या प्रेमाने आवाज दिला, या माझ्या लेकरांनो, माझ्याकडे या. वादळ अजूनही सुरूच होतं, पण त्या आवाजात इतका विश्वास आणि प्रेम होतं की जणू निसर्गही शांत होऊ लागला. थोड्या वेळाने दूरवरून मेंढ्यांचे आवाज ऐकू येऊ लागले. गावकऱ्यांनी आश्चर्याने पाहिलं की वेगवेगळ्या दिशांना पळालेल्या मेंढ्या हळूहळू परत येऊ लागल्या. काही वेळात जवळपास संपूर्ण कळप पुन्हा बाळूमामांच्या भोवती जमा झाला. ते दृश्य इतकं अद्भुत होतं की अनेक गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांना जाणवले की बाळूमामांच्या प्रेमात एक दैवी शक्ती आहे. एक वृद्ध माणूस म्हणाला, बाळूमामा फक्त मेंढ्या नाहीत, ते या प्राण्यांचे खरे रक्षक आहेत. बाळूमामा मात्र नेहमीप्रमाणे नम्र होते. त्यांनी हसत त्या मेंढ्यांच्या अंगावर हात फिरवला आणि म्हणाले, या सगळ्या देवाचीच लेकरं आहेत, आपण फक्त त्यांची सेवा करायची आहे. त्या दिवसानंतर बाळूमामांची कीर्ती भक्तांनो आणखी दूरवर पसरली. लोक म्हणू लागले की बाळूमामा केवळ संत नाही, तर प्रत्येक जीवावर प्रेम करणारे दयाळू महात्मा आहेत. संध्याकाळी जेव्हा सूर्य पुन्हा शांतपणे मावळत होता, तेव्हा बाळूमामा कळपासोबत डोंगरावर बसले होते. मेंढ्या त्यांच्या भोवती शांतपणे विसावल्या होत्या. त्या दृश्यात इतकी शांती होती की जणू संपूर्ण निसर्गही त्या क्षणाचा आनंद घेत होते. भक्तांनो, बाळूमामा हळू आवाजात बोलत होते, जिथे प्रेम असतं तिथे भीती राहत नाही आणि जिथे करुणा असते तिथे देव स्वतः वास करत असतो. भक्तांनो, अशा प्रकारे बाळूमामा आणि त्यांचे मेंढरांचे अद्भुत नाते लोकांच्या हृदयात कायमचे कोरले गेलेले आहे. भक्तांनो, बाळूमामा आणि मेंढरांचे दैवी नाते अजून एक मी तुम्हाला पुढील एक कथा सांगणार आहे. डोंगराच्या कुशीत असलेल्या त्या प्रदेशात बाळूमामांची कीर्ती दिवसेदिवस वाढत होती. लोक दूरवरच्या गावातून येऊन त्यांना भेटू लागले. पण बाळूमामा मात्र नेहमीप्रमाणे साध्या जीवनात रमलेले असत. त्यांना मोठेपणा, प्रसिद्धी आणि आदर यात काही रस नव्हता. त्यांच्यासाठी सर्वात मोठा आनंद म्हणजे त्यांच्या मेंढरांचा कळप आणि निसर्गाची शांतता. भक्तांनो, सकाळी सूर्योदय होताच बाळूमामा आपल्या कळपांसोबत डोंगरावर निघत. हिरव्या गवतावरून चालताना मेंढ्या त्यांच्या भोवती फिरत असत. काही वेळा एखादं लहान मेंढरू त्यांच्या जवळ येऊन उभं राहत असे. बाळूमामा त्यांच्या डोक्यावर हात ठेवत आणि प्रेमाने म्हणत, घाबरू नकोस, मी आहे ना. गावकरी सांगतात की बाळूमामांना प्रत्येक मेंढीची ओळख होती. कोणती मेंढी कधी आजारी पडते, कोणत्या मेंढराला भूक लागली आहे, कोणती मेंढरी कळपापासून दूर जाते. भक्तांनो, कोणती मेंढी कळपापासून दूर जाते, कोणती मेंढी आजारी पडते, कोणत्या मेंढराला भूक लागली आहे, कोणती मेंढी कळपापासून दूर जाते, हे सगळं त्यांना लगेच कळत असे. एकदा असा प्रसंग घडला की कळपातील एक लहान मेंढरू खोल दरीजवळ अडकले. ते घाबरून जोराजोरात ओरडत होते. गावकरी त्या दरीकडे जायला घाबरत होते, कारण ती जागा खूप धोकादायक होती. पण बाळूमामा अजिबात घाबरले नाहीत. त्यांनी शांतपणे त्या दरीकडे चालायला सुरुवात केली. त्यांच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, फक्त करुणा होती. ते सावधपणे खाली उतरले. भक्तांनो, ते सावधपणे खाली उतरले आणि त्या मेंढराला उचलून आपल्या छातीशी धरले. त्या क्षणी ते मेंढरू पूर्णपणे शांत झाले.
जणू त्याला समजले की आता ते सुरक्षित आहे. गावकऱ्यांनी हे दृश्य बघितलं आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांना जाणवले की बाळूमामांचे हृदय खरोखरच प्रत्येक जीवासाठी धडधडते आहे. काही वृद्ध लोक सांगतात की कधी कधी बाळूमामा रात्री कळपासोबत बसून आकाशाकडे पाहत असत. त्यावेळी चंद्रप्रकाश डोंगरावर पडलेला असे. मेंढ्या शांतपणे त्यांच्या भोवती झोपलेल्या असत. त्या क्षणी भक्तांनो शांत बाळूमामा हळू आवाजात प्रार्थना करत असत. ते म्हणत, हे देव, या निरागस जीवांचे रक्षण कर. त्यांना कधीही दुखवू नकोस, दुःख देऊ नकोस, नाराज करू नकोस. असे म्हणत की बाळूमामा त्या प्रार्थनेत इतकी शक्ती होती की अनेक संकटे टळत असत. हळूहळू लोकांना समजले की बाळूमामांची खरी शिकवण म्हणजे प्रेम आणि करुणा. ते नेहमी सांगत असत की प्रत्येक जीवामध्ये देवाचा अंश असतो, म्हणून कोणत्याही प्राण्याला त्रास देऊ नये. त्यांच्या जीवनातून लोकांना एक मोठा संदेश मिळाला. जो माणूस प्रत्येक जीवावर प्रेम करतो त्याच्यावर देवाची कृपा राहते. भक्तांनो, त्या डोंगरावर आजही अनेक लोक सांगतात की जिथे जिथे बाळूमामा आपल्या मेंढरासोबत फिरत असत तिथे आजही एक वेगळी शांतता आणि पवित्रता जाणवते. बाळूमामांचे आणि त्यांच्या मेंढरांचे हे नाते फक्त एका मेंढपाळ किंवा कळपाचे नव्हते. ते नाते होते विश्वासाचे आणि प्रेमाचे, दैवी करुणेचे. भक्तांनो, अजून एक घटना इथे घडलेली सांगतो तुम्हाला. बाळूमामा आणि मेंढरांचे अद्भुत नाते कसे होते. डोंगरामध्ये सकाळची कोवळी किरणे पडली होती. हिरव्या कुरणावर दवबिंदू चमकत होते. त्या शांत वातावरणात बाळूमामा आपल्या मेंढरांच्या कळपासोबत हळूहळू चालत होते. त्यांच्या भोवती शेकडो मेंढऱ्या होत्या. काही गवत खात होत्या, काही खेळत होत्या, तर काही त्यांच्या जवळच फिरत होत्या. बाळूमामांचे त्या प्रत्येक मेंढीवर अपार प्रेम होते. ते नेहमी म्हणत, ही सकाळी माझी लेकरं आहेत, ही सगळी माझी लेकरं आहेत. म्हणूनच कळपातील एखादी मेंढरी थोडी जरी आजारी पडली तरी बाळूमामा तिच्या जवळ बसत आणि तिची काळजी घेत. भक्तांनो, एकदा कळपात एक अतिशय लहान मेंढरू होते. ते अजून खूप कमजोर होते आणि चालतानाही अडखळत असे. भक्तांनो, बाकीच्या मेंढरा वेगाने चालत असत, पण ते लहान मेंढरू मागे पडत असे. एक दिवस कळप डोंगरावरून खाली जात होता. अचानक ते लहान मेंढरू एका खडकाच्या जवळ अडकले. ते घाबरून जोरात आवाज करू लागला. बाकीच्या मेंढऱ्या पुढे निघून गेल्या होत्या. बाळूमामा अचानक त्या आवाजाची जाणीव झाली मामांना. त्यांनी मागे वळून बघितलं तर ते लहान मेंढरू अडकल्याचे त्यांना दिसले. त्या क्षणाचाही विचार न करता त्या खडकाजवळ गेले मामा. त्यांनी हळूवारपणे त्या मेंढराला उचलले आणि आपल्या छातीला धरले. त्या क्षणी ते मेंढरू पूर्ण शांत झाले. गावकरी ते दुरून हे दृश्य बघत होते. ते भावूक झाले, कारण बाळूमामांनी त्या लहान जीवासाठी इतका धोका पत्करला होता. बाळूमामा त्या मेंढराला हाताने कुरवाळत म्हणाले, घाबरू नको, मी तुझ्या सोबत आहे. काही वेळाने त्यांनी त्या मेंढराला पुन्हा कळपात सोडले. आश्चर्य म्हणजे त्या दिवसानंतर ते मेंढरू खूप चांगले चालू लागले. जणू बाळूमामांच्या प्रेमाने त्याला नवी ताकद मिळाली होती. त्या घटनेनंतर गावात एक विशिष्ट गोष्ट घडली. खूप प्रसिद्ध गोष्ट झाली होती. बाळूमामा फक्त संत नव्हते, तर प्रत्येक जीवांचे खरे संरक्षण रक्षक होते. म्हणून लोक म्हणू लागले की ज्यांच्या मनात इतकी करुणा आहे त्यांच्यावर देवाची विशेष कृपा असते. संध्याकाळी जेव्हा सूर्य मावळत होता तेव्हा बाळूमामा डोंगरावर बसले होते आणि मेंढ्या त्यांच्या भोवती शांतपणे विसावल्या होत्या. त्या शांत क्षणी त्यांनी हळू आवाजात एक वाक्य म्हटले, ज्याला प्रत्येक जीवात देव दिसतो त्याला जगात कधीच एकटेपणा वाटत नाही. त्या शब्दांनी अनेकांच्या मनात प्रेम आणि करुणेचा दीप पेटला. अशा प्रकारे भक्तांनो, बाळूमामा आणि त्यांच्या मेंढरांचे नाते लोकांसाठी एक प्रेरणादायी कथा बनली. आजही अनेक लोक ही कथा सांगतात आणि त्या प्रेमळ संतांची आठवण काढतात. भक्तांनो, बोला बाळूमामाच्या नावानं चांग बरं. असेच बाळूमामांच्या कथा, मेंढरांशी जी काही बाळूमामांचे नाते होते त्याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईकचं बटन दाबा. लाईक करा, कमेंटमध्ये बाळूमामाचा जयघोष करायला विसरू नका. बोला बाळूमामाच्या नावानं चांग बरं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग बरं.